जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे जिल्हा युवा साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन करण्यात आले। बदललेल्या वातावरणात साहित्यिकांची जबाबदारी वाढली असे प्रतिपादन डॉक्टर नरेंद्र पाठक यांनी केले। ग्रंथदिंडी, पुस्तक प्रकाशन, परिसंवाद, कवी संमेलनाने रसिक मंत्रमुग्ध झाले। बदललेल्या वातावरणात साहित्यिकांची जबाबदारी अधिक वाढली आहे, त्यामुळे विचारपूर्वक शब्द मांडून आपल्या साहित्याची रचना करावी, असे प्रतिपादन साहित्य अकादमी दिल्लीचे सदस्य डॉक्टर नरेंद्र पाठक यांनी केले। मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळातर्फे श्रीजी वाचनालयाच्या आरोग्य महोत्सवानिमित्त कन्यादान मंगल कार्यालय येथे जिल्हास्तरीय युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। या संमेलनाचे उद्घाटन डॉक्टर नरेंद्र पाठक यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते। संमेलनाचे अध्यक्ष प्रभाकर भावसार अध्यक्षस्थानी होते। यावेळी ठाणे येथील गीतेश शिंदे, युवा कादंबरीकरण प्रवीण पवार, ग्रंथालय अधिकारी धर्मसिंग वळवी, पश्चिम खानदेश बिल सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सुहास नटावदकर, श्रीजी वाचनालयाचे अध्यक्ष संदीप चौधरी, संयोजक शशिकांत घासकडबी, स्वागत कार्याध्यक्ष रमाकांत पाटील, व्यवस्था प्रमुख दीपक कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते। ग्रंथदिंडीने प्रारंभ युवा साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास हुतात्मा चौकातून ग्रंथदिंडी काढण्यात आली। केडी गावित संस्थेतर्फे आदिवासी नृत्य, अभिनव विद्यालयातर्फे लेझिम पथक, श्रॉफ विद्यालयाचे झांज पथक, DR आणि एकलव्य विद्यालयाचे राष्ट्रपुरुष आदी या दिंडीत सहभागी झाले होते। यावेळी प्राचार्य रमेशभाई शहा यांच्या जीवनावर आधारित तेजोमय भाई या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। त्याचप्रमाणे एक अभिनव शैक्षणिक प्रयोग सिंहावलोकन, हिंदी अनुवाद, प्राध्यापक डॉक्टर उमेश शिंदे, शोधलेख प्राध्यापक डॉक्टर उमेश शिंदे, अमृतकुंभ, ललित लेख संग्रह, डॉक्टर मालिनी आढाव, इकोज फ्रॉम द सायलेंट चंद्रशेखर चौधरी, काही कथा काही व्यथा डॉक्टर विवेक वैद्य या पुस्तकांचेही यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। परिसंवाद या साहित्य संमेलनात मराठी भाषेचा अभ्यास रोजगाराच्या संधी या विषयावर संवाद झाला। ठाणे येथील निकिता भागवत अध्यक्षस्थानी होत्या। यात डॉक्टर गिरीश पवार, आशिष वाणी, रणजित राजपूत यांनी सहभाग घेतला। डॉक्टर माधव कदम यांनी संचलन केले। विकसित भारतात मराठी साहित्याचे योगदान या विषयावरील परिसंवादाचे अध्यक्ष स्थानिक ज्येष्ठ संपादक सूर्यभान राजपूत होते। ऋषिका गावित, मधुरा डांगे, रोहित माळी, प्रीतम निकम यांनी सहभाग नोंदवला। डॉक्टर विवेक वैद्य यांनी संचलन केले। सुलभा महिरे यांनी आभार मानले। साहित्य संमेलनानिमित्त झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणे येथील ज्येष्ठ कवी गीतेश शिंदे होते। यात 50 कवींनी सहभाग नोंदवला। प्रशांत बागुल, डॉक्टर गिरीश पवार यांनी संचलन केले। अधिवेशनाच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार रमाकांत पाटील होते। स्वागताध्यक्ष संदीप चौधरी यांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्यांना गौरवण्यात आले। छायासंगीत विद्यालयाच्या संचालिका संगीता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली युवतींनी स्वागत गीत म्हटले। डॉक्टर श्रीराम दाऊदखाने यांच्या पसायदानाने संमेलनाची सांगता झाली। याप्रसंगी RR शहा यांच्या स्मृतीनिमित्त गौरीशंकर धुमाळ यांनी जीवनपट पत्रिका लेखन केले। उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किरण दाभाडे, संतोष पाटील, गिरीश पवार यांनी केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आपण वाचावे असं आपण म्हणतो। या नंदनगरीतलं, या जिल्ह्यातलं महाराष्ट्रात रमेशभाई शहा, ज्यांना आपण भाई म्हणून सर्वजण त्यांना ओळखत होतो, ते आपल्याला परिचित होते। त्यांच्याशी बोलणे झालेलं असं हे व्यक्ती आपल्या सर्वांसमोर त्याचं प्रकाशन होत आहे, जे श्रीजी वाचनालयासाठी प्रयत्न करत आहे। त्या श्रीजी वाचनालयाच्या निर्मितीत मान्यवरांच्या हस्ते तेजोमय भाई या वरती पकड मॅडम मॅडम थोडं पुढे आहे। मॅडम मॅडम थोडं पुढे आहे, इकडे या साईड, इकडे 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 असं फिरून घ्या, तुम्ही फिरून। धन्यवाद सर। थोडं पुढे एक मिनिट समोर। आदर्श प्राचार्य पाटील, श्री प्रवीण पवार, निकिता, जो विशेषांक काढण्याचा प्रयत्न संदीप आणि त्याच्या टीमने केला आणि एका थोड्याच कालावधीत सगळ्यांना सांगून हे लेख एकत्र करून ते छापण्याचा प्रयत्न संपूर्ण टीमने केला।
त्यात संदीप भाऊचा वाटा मोठा होता. त्या सगळ्या मित्रांनी त्यांच्या शिष्या पण त्यांची एक्झिट मला चटका देणारी आहे. शेवटचे शब्द आजही आमच्या सगळ्यांची कानात उरत असतात. बेटा गॉड ब्लेस यू असं म्हणून त्यांनी शेवटचा निरोप घेतला. पण आता सांगितलं 5 वर्षानंतर त्यांनी जे आम्हाला सगळ्यांना हात धरून बोट करून मोठं करण्याचा प्रयत्न केला, कदाचित आज ते स्वर्गातून आमच्याकडे बघत असते. आमच्या सगळ्या मित्रांकडनं आज आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. संघचालक आदरणीय भैयाजी जोशी यांची प्रस्तावना लाभलेली आहे. ती सावित्रीबाई फुले राज्यस्तराला आहे. हे पुस्तक मराठी भाषेत होतं, पण हिंदी भाषिकांनी सरांनी स्वीकारली. हिंदी एक वैचारिक पुस्तक सर्व मान्यवरांच्या प्रकाशन करावं. चंद्रशेखर पाटील जीवन घडवतो. साहित्य समाज पुस्तक कोणत्या भाषेत आहे महिमा आघात असतो. शब्द हे शब्द असतात, कधी कधी असतात. शब्दांनी माणसं सुद्धा शब्दांनीच विजतात. असं शब्दांनी भावना आणि भावनांना शब्दरूप करणाऱ्या मालिनीताई यांचा हा ग्रंथ प्रकाशनाचा. साहित्याचा आपण अभ्यास करतो, पण कधीतरी आपण आपल्या घरातल्याच असो, ती गृहिणी असो की ती नोकरी करणारी असो, की ज्यांनी स्त्री असं म्हटलं जातं की मनुष्य हा गोष्टी वेगळा. कथा आपणा सर्वांनी वाचकाच्या दालनातलं हे एक चांगलं पुस्तक. आपू भारतीय भाषा जे की महत्व आहे ते हे की आपू बोली भाषा भी महत्व आहे. आदिवासी नंदुरबार जिल्हा आहे, ही बोली भाषा गोगते. आदिवासी बहुल जिल्हा मौखिक साहित्य समृद्ध कियो आही. ज्ञान ज्ञात अज्ञात आदिवासी बोली भाषा को साहित्य संस्कृती समृद्धी केही आय त्यान अटकून अभिवादन कियो. आणि साहित्य संमेलनात बोलत असताना अनेकांनी मराठी भाषेचा अभिजात भाषेचा इथे उल्लेख केला. पण या सगळ्यामध्ये त्या त्या ठिकाणच्या बोली भाषा यांचंही योगदान फार मोठं असतं. आणि नंदुरबारला आल्यानंतर इथल्या आदिवासी भाषेचा जो उल्लेख केला नाही तर साहित्य संमेलन परिपूर्ण होणार नाही. त्यामुळे आवर्जून थोडासा प्रयत्न या भिल्ल आदिवासी भाषेत आपल्याशी संवाद साधण्याचा मी केला. आपल्या आजच्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीजी वाचनालयाचे सर्वेसर्वा आणि खऱ्या अर्थानं नंदुरबारचे साहित्य दूत असं त्यांना म्हणता येईल असे संदीप भाऊ. संमेलनाचे अध्यक्ष सर्वार्थाने भीष्म पितामह प्रभाकर भावसार सर. युवा कादंबरीकार, कारण हे युवा साहित्य संमेलन आहे आणि त्याचं या ठिकाणी इथे असणं प्रतिनिधित्व आणि त्याने केलेली मांडणी असा प्रवीण पवार. ज्याप्रमाणे मी नंदुरबारच्या साहित्य दूत म्हणून संदीप भाऊंचा उल्लेख केला, तसंच नंदुरबार म्हटल्यानंतर स्वाभाविकपणे सरस्वती पुत्र जो विद्येची आणि शिक्षणाची साधना निस्वार्थीपणे करतायत असे नटावकर दादा. साहित्य संमेलनाला आवर्जून उपस्थित असलेले जिल्हा ग्रंथालयाचे अधिकारी धरमसिंगजी, संयोजक शशिकांत घासकडवी, व्यवस्था प्रमुख दीपक कुलकर्णी, समोर अनेक परिचयाचे प्रेम करणारी अशी मंडळी आहेत सभागृहात. डॉक्टर गिरासे आहेत. मग हा उल्लेख केला या ठिकाणी युवा साहित्यिकांचा
आणि मलाही खूप आनंद वाटतो की ही जी विद्यार्थी मंडळी 15-20 वर्षापूर्वी विद्यार्थी म्हणून संपर्कात आली आणि आज माझ्याबरोबर या ठिकाणी व्यासपीठावर एक निमंत्रित साहित्यिक म्हणून आहेत, तर याचा सुद्धा एक खरं तर मला खूप आनंद वाटतोय. अशा या विद्यार्थी चळवळीतले समोर बसलेले आमचे हिम्मतराव आहेत, अभिजित, गिरीश, आशिष आणि इथे जमलेल्या माझ्या सगळ्या ग्रंथोपजीवीय मित्रांनो. मी ग्रंथोपजीवीय हा शब्द मुद्दाम वापरला. आपण सगळे ग्रंथावर प्रेम करणारे आहात आणि म्हणून बघा या ठिकाणी जवळजवळ 6-7 पुस्तकांचं प्रकाशन या ठिकाणी झालं. कारण प्रवीणने सुद्धा जो उल्लेख केला की वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे, चिंता आहे, पण जिथे चिंता आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचे जेव्हा युवक साहित्यिक असतात आणि आपल्यासारखी ग्रंथाची जाण असणारे श्रोते असतात, त्यावेळेला ही चिंता कमी होते. त्यामुळे मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने ग्रंथावर प्रेम करणारे आपण केवळ भाषण ऐकण्यासाठी आलेले श्रोते नाही किंवा सभागृहाची शोभा वाढवायची आहे, संख्या वाढवायची म्हणून आलेले आहात असे नाही, तर सर्वार्थाने वाचन करणारे, वाचनातून स्वतःला समृद्ध करून घेणारे असे ग्रंथोपजीवी श्रोते आहात, याबद्दल मला खरंच आनंद वाटतो. आणखी एक या ठिकाणी मला उल्लेख केला पाहिजे की मी खरं तर म्हणजे आपण सकाळी विश्वासरावांचा संदेश ऐकला, या ठिकाणी हे भाषण विश्वासरावांनी करायला पाहिजे पाटील, आणि आमचं असंच ठरलं होतं. शशिकांत भास्करजींनी जेव्हा ती क्रिकेटची टीम तयार केली तेव्हा ओपनिंग बॅट्समन विश्वास पाटील आणि 12वा गडी म्हणून नरेंद्र पाटील. कारण मला समारोप सांगितलं होतं. समारोप असेल तर हरकत नाही, दिवसभरात कोणी काय काय बोललेलं असतं ते ऐकायचं आणि समारोप करायचा. आणि 12वा खेळाडू हा तसा खेळतच नसतो, त्यामुळे 12वा खेळाडू निश्चिंत असतो. त्याला माहिती की आधीचे सगळे खेळणार, 8 किंवा 9 खेळाडूमध्ये मॅच जिंकली जाते. हा बिचारा पॅड लावून बसलेला असतो 12वा खेळाडू. पण आज इथे उलट झालं. मी पायाला पॅड सुद्धा लावलं नव्हते, कारण की माहिती विश्वास पाटील आहेत. पण काल रात्री अचानक पायाला पॅड बांधावे लागले आणि 12वा खेळाडू पहिला खेळाडू म्हणून मला उभं राहावं लागलं, म्हणजे समारोपाच्या याची उद्घाटन. विश्वास पाटील मी गेले 8-10 दिवस बरोबरच आहोत. साहित्य अकादमीमध्ये आम्ही अनेक वर्ष एकत्र काम करतो आहोत. आणि काल रायगडला त्यांच्या स्वतःच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं. खरं तर सकाळी त्यांची तब्येत बरोबर नव्हती, पण त्यांच्याच पुस्तकाचं प्रकाशन आणि रायगडला, कारण ते हल्ली शिवाजीवरती भरपूर लेखन करत आहेत, त्यांचे वेगवेगळे खंड आहेत आणि खूप पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे बरोबर डॉक्टरला घेऊन ते रायगडला गेले होते. तेव्हाही मला म्हटलं, सर पाठक तुम्ही काळजी करू नका, आपण बरोबरच जायचं. पण नंतर खाली जेव्हा आले रायगडचा कार्यक्रम आटोपून, तेव्हा मात्र त्यांचा फोन आला की पाठक सर माझं ब्लड प्रेशर खूप वाढत आहे. म्हणजे खालचं जे काय 80 असतं मिनिमम, ते जवळजवळ 120-125 असं फ्लक्च्युएट होत होतं. आणि नाईलाजाने मग त्यांनी सांगितलं की मला जमणारच नाही. त्यांची खूप इच्छा होती, म्हणजे अगदी रात्री सुद्धा त्यांनी मला ट्रेनमध्ये बसताना मी बसत होतो तेव्हा फोन केला, पाठक सर मी तिथे येऊ शकत नाही, पण मनाने मी तुमच्याबरोबर असेल. आणि आज सकाळी त्यांनी आपल्याला तो एक संदेश पाठवला. त्यामुळे पाटील सर खरं तर या ठिकाणी उद्घाटनाचं भाषण करायला पाहिजे होतं आणि मी समारोपाचं करायला पाहिजे होतं. पण मी इंग्रजीचा अभ्यास करून आलोय आणि आता मराठीचा पेपर देतोय असं आपण समजा. त्यामुळे आपल्याला जे जे योग्य वाटेल ते तुम्ही स्वीकारा.
नंदुरबारला आल्यानंतर स्वाभाविकपणे मला एका चांगल्या गोष्टीचा आनंद होतो, आठवण होते की आपण या ठिकाणी तापी आणि नर्मदेचा ह्या संगमाने पवित्र झालेल्या अशा पंचक्रोशीवरती आपण आहोत. आणखी एक मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे की नंदुरबारला आल्यानंतर आपण ज्याला दक्षिण काशी म्हणतो ते प्रकाश सुद्धा या ठिकाणी अगदी जवळ आहे. अशा एका तीर्थक्षेत्राच्या लगतच्या गावामध्ये आपण या ठिकाणी आहोत. आणि काय योगायोग पहा, हे वर्ष जे आहे वंदे मातरमच्या गीताला 150वं वर्ष पूर्ण. काल परवा त्या वंदे मातरमच्या गीताचा शास्त्रातर्फे सुद्धा मोठा कार्यक्रम झाला. ज्या काळामध्ये भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देण्यावरती कडक निर्बंध होते, किंबहुना वंदे मातरम म्हणणं हा गुन्हा होता, अटक केली जात होती, अशा त्या काळामध्ये वंदे मातरम म्हणत हातामध्ये तिरंगा झेंडा घेत स्वतःच्या छातीवर गोळ्या झेलणारा शिरीष कुमार या नंदुरबारचा, त्याचं सुद्धा स्मरण या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मला होतं. आणि या साहित्य संमेलनामध्ये मी मुद्दाम ह्या कवितेचा उल्लेख करतोय, वंदे मातरमचा. बंकिमचंद्रांनी ज्या वेळेला ही कविता लिहिली कदाचित त्यांना माहिती नसेल, पण त्यावेळेचा काळ सगळा राष्ट्रभक्तीने भारावलेला होता आणि मनातल्या राष्ट्रभक्तीने त्यांनी बंकिमचंद्रांनी एक वंदे मातरम कविता, ही वंदे मातरम कविता स्वाधीनता संग्रामाचा महामंत्र झाली. वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम, अशा प्रकारचं हे वंदे मातरम जी कविता होती, या कवितेला स्वातंत्र्याच्या नंतर राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला. हे एका कवितेचं सामर्थ्य असतं, जे आजच्या साहित्य संमेलनात आपल्या समोर बसलेल्या कवींच्यासाठी मला मुद्दाम सांगण्याची आवश्यकता आहे. कवीने काय लिहायचं, साहित्यिकाने काय लिहायचं, कसं लिहायचं, आपल्या प्रेरणा काय असतात, आम्ही काय विचार करतो, इतकं सहज. आणि ज्या वेळेला ते असं आतून लिहिलं जातं तेव्हा त्या कवितेचं एक छानपैकी राष्ट्रगीत होतं. आज आपण सुरुवातीला सुद्धा या संमेलनाचं गीत ऐकलं, आपल्या भास्कर सरांनी लिहिलेलं, की जिथे आपण म्हणतो सत्यम शिवम सुंदरमचं अधिष्ठान असतं, त्या ठिकाणी देवी शारदा येते आणि तुमच्याकडनं असं सहज लिहून घेते. आणि जे सहज लिहिलं जातं, जे समाजासाठी असतं, ते अभिजात साहित्य असतं. तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र दिवाचे दिविरजावो, विश्वस्वधर्म सूर्ये वांछील तो देवाहो, प्राणिगा पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा होऊ नये यासाठी प्रत्येकाला
त्या नंदुरबारच्या कन्या निकिता ताई, आजच्या या अध्यक्ष पावसाळ सर, परिसंवाद बहारणार होत आहे ते आमचे मार्गदर्शक आदरणीय. जर आपण चिंतन वेळेवर केलं तर कदाचित आपल्याला या भाषेची चिंता करायची गरज वाटणार नाही. त्यामुळे केवळ भाषेचा गौरव करून चालणार नाही, तर भाषा मोलाची केव्हा होते, जेव्हा ती रोजगाराची संधी निर्माण करते, जेव्हा ती नवीन व्यवसाय उभे करते, बाजारपेठेला किफायतशीर उपाय देते, तेव्हा ही भाषा ही खऱ्या अर्थाने उद्योग निर्मिती करत असते. आणि जर नीट बघितलं तर आपली मराठी भाषा आज हे सर्व करतच आहे. आणि त्यामुळे तिला फक्त भावनिक भाषा असं ऐवजी उत्पादक भाषा असं म्हणूनही पाहणं आज गरजेचं आहे. अभिनेत्याचं कौतुक करतो त्या सगळ्यांच्या मागे मराठीवर असलेलं प्रेम. आणि अमिताभ बच्चन सारखा माणूस इथं मुंबईत राहिला पण बोलता येत नाही. त्याचं कारण असं आहे की मराठी भाषा फार कठीण आहे. आपण भाग्यवान आहोत की आपण मराठी भाषेत, मराठी मातृभूमीत महाराष्ट्रात जन्मलेला आहोत असं मला वाटलं. मी खूप खूप धन्यवाद देते आयोजकांना. आता आशिष वाणी सर, गिरीश पवार सर आणि रणजित दादा तिघांचे आहे खरं म्हणजे की भाषेच्या अभ्यासातून रोजगार निर्मिती. पण आपण कधी कधी खूप छोट्या परिप्रेक्षात विचार करतो आणि भाषा म्हणजे मराठी हे आपण गृहीत धरलेले आता. मित्रांनो, मला सांगायला खूप आनंद होईल की मराठी भाषेच्या अभ्यासातून रोजगार संधी तर खूप आहेतच, ज्या आता दोन्ही वक्त्यांनी आपल्या पुढे सांगितल्या. तिसरे वक्ती ती अगदी खरी आहे. खाडकन उघडण्याची आता वेळ आहे. आपण स्वतःला हे विचारण्याची वेळ आहे. अनेक भाषा आहेत जगात. कुसुमाग्रजांनी म्हणून ठेवलेलं आहे की भाषा मरता देश आणि मरतो संस्कृतीचाही दिवा विजे. आपल्याला आपली संस्कृती टिकवायची असेल तर आपली भाषा टिकवणं अपरिहार्य आहे. मग कुठलीही असू द्या, फक्त मराठी असा विचार मी करत नाही, कारण मराठीच्या व्यतिरिक्तही अनेक भाषांनी मला रोजगार दिलाय. मला खंत वाटते की मी जास्त भाषा शिकू शकले नाही. आणि आनंद याचा होतो की मी इतक्या बोली भाषा असलेल्या प्रदेशात जन्माला आले. अहिराणी असेल, आदिवासी असेल, या आहेत प्रत्येक गोष्टीतून. तुम्हाला मी दोनच आत्ताच्या ज्या सोशल मीडियावर अहिराणीतून कंटेंट करता. कंटेंट हा शब्द आता अगदी रूढ झालेला आहे, सगळ्यांना माहिती आहे कंटेंट केला जातो. तर अहिराणीतून कंटेंट करणाऱ्या 2 भगिनी आणि 1 बंधू असे 3 जण आहेत, त्यांना मी फॉलो करते. इतका सुंदर कंटेंट असतो तुम्हाला सांगते. म्हणजे त्या भाग्यश्री पाटील नावाची एक आहे, गृहिणी आहे ती खरं म्हटलं तर. ती इकडची आहे, आपल्या इकडची, आणि ती पुण्यात राहते. आणि ती घरात बसल्या बसल्या रोजचा रोज तिचा कंटेंट करत असते. ती काय कंटेंट करते, मी आता घरी गेले की आईला काय वाटेल, माझ्या घरी पाहुणे येतात तेव्हा मी मुलांना कशा सूचना देते, हे सगळं तिचं अहिराणीतून असतं. इतकं सुंदर असतं ते बघणं. म्हणजे तिने किती चांगल्या प्रकारे, आज तिला युट्यूब मधून एवढं उत्पन्न मिळत असेल मी तुम्हाला सांगते. आणि मी काही आकडेवारीही तुम्हाला सांगणार आहे की इथे बसलेल्या कोणाला असं वाटलं की उद्या आपण याच्यातून रोजगार निर्मिती करावी, पैसे कमवावे, तर प्रचंड मोठा स्कोप आहे. आता सरांनी एआयचं सांगितलं की एआयचा शिरकाव प्रत्येक क्षेत्रात झालेला आहे. पण एआयला पुरवठा करणारे आपणच आहोत. एआयला पुरवठा आपल्याला करावा लागणार आहे. त्याच्या पुढे जाऊन तो विचार करणार आहे आणि त्याच्यावरती आपल्याला प्रतिक्रिया मिळणार आहे. त्यामुळे एआय हा आपल्यासाठी काही दिवस तरी अजून संधींचा एक स्रोत आपण म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये संधी आहे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी तुमचा मराठीतला कंटेंट अपलोड करण्याची. मध्यंतरी एक असा विषय झाला की एआय ने आता जगाला खाऊन टाकलेलं आहे आणि ही खरी गोष्ट आहे. काही दिवसांनी एआय वरती प्रचंड मोठी बंधनं घालावी लागणार आहेत. कारण ज्या पद्धतीने ते फोफावतंय, ज्या पद्धतीने तो आपल्या सगळ्या गोष्टी हायजॅक करतोय ते फार गंभीर आहे. आणि आपण असं स्वप्नवत खूप वेळ म्हणू शकत नाही की शेवटी ते कृत्रिम आहे, त्याला हे नाही, तो इंटेलिजंट आहे, तो इंटेलिजन्स
आहे हे लक्षात ठेवा. आजच्या परिसंवादाच्या अध्यक्ष आणि थोड्या दिवसांनी आई बाबांना काही ना काही एक आपला विकासाचा रिपोर्ट देतात. तसा एक विकासाचा रिपोर्ट जे शिकलो आहोत ते तुमच्या समोर मांडायचं. काही बाजू बघत होतो रोजगाराच्या संधी आणि कशा प्रकारे भाषेतून भाषेसाठी वेगवेगळ्या प्रकारे काम करता येतील. जेव्हा साहित्याचं योगदान भारताच्या विकासामध्ये असा विषय येतो तेव्हा मुळात साहित्य हा आपल्या भावनांचा आपल्या विचारांचा एक आविष्कार आहे. त्यामुळे थोडीशी एक भावात्मकता भाषेची कशी आहे आणि प्रत्येक भाषेचा एक भाव आहे आणि एक स्वभाव आहे. इमारती यांनी घडत नाही, परंतु विचारांनी, चेतनांनी, मूल्याने आणि संस्कृतीने घडते. म्हणूनच साहित्य हे राष्ट्राचे स्पंदन आहे. हे देशाच्या विकसित भारताला अर्थ देते. तसंच साहित्य हे राष्ट्राची मनाची शाळा आहे. कोणत्याही व्यक्ती जन्माला आल्यावर हुशार होत नाही. तो हुशार लिहून, वाचून, समजून, ऐकून आणि अनुभव घेऊन होतो. म्हणून साहित्य ती पहिली शाळा जी माणसाला विचार देऊ लागते. साहित्य ती पहिली शाळा जी माणसाला विचारात आकार देऊ लागते आणि आकारातून घडते राष्ट्र स्वभावाची मूर्ती. तसंच म्हणून मला वाटते की शब्द हा आपली पहिली शाळा आहे आणि साहित्य हे आपले पहिले विद्यापीठ आहे. साहित्याचे योगदान आहे हे केवळ एका क्षेत्रात नव्हे तर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आहे, विज्ञान क्षेत्रामध्ये आहे, तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आहे. असं प्रत्येक सर्वप्रथम मी या मराठी साहित्याचा ऐतिहासिक पार्श्वभूमी एक थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो. जर आपण या ऐतिहासिक पार्श्वभूमीकडे पाहिलं तर आपल्याला कळेल की 13व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत ज्ञान प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम संत ज्ञानेश्वरांनी केलं. आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत रामदास यांनी आपल्या मराठी भाषेला आध्यात्मिक, सामाजिक भाषेची पकड दिली आणि आपल्या मराठी साहित्याला, मराठी भाषेला कुठेतरी एका वर्चस्व, एका शिकवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. शब्द बाहेर काढतात त्या दिवशी मराठी भाषेचा खरं तर जन्म झालेला असेल. अर्थात माणसांना अक्षर कळायला लागली म्हणजे माणसं साक्षर झाल्यासारखी वागतात, प्रतिभेने साऱ्या जगाला प्रकाशमान करतात. म्हणूनच तर कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या मुखवरविंदातून शब्द बाहेर पडताना आजच्या शैक्षणिक योग्यतेच्या पुढे कंसातील प्रश्नचिन्ह मिश्किलपणे उभं राहतात. त्या म्हणतात की माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागे मिळे, माय म्हणता म्हणता ओठ ओठा लागे मिळे, आत्या म्हणता म्हणता किती अंतर पडे, जीजी म्हणता म्हणता झाला जिभेला निवारा, सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा. हे भाषा विज्ञानाचं ज्ञान आजच्या शैक्षणिक योग्यतेपुढे कंसातील मिश्किल प्रश्न तर उभं करतच, पण एक वेगळी कलाटणी आणि प्रेरणा देऊन जातं की मराठी साहित्याच्या या सगळ्या विचार विश्वामध्ये हे ते साहित्याचं योगदान आहे. या मराठीला त्या अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले. त्या मराठीची कौतुकाची पानं कित्येक तरी लेखकांनी त्यांच्या रक्त प्रवाहातून लिहून समाजाच्या समोर आरशासारखे ठेवले. भाषा म्हणजे काय? एकाने बोललेलं दुसऱ्याला समजणं, एकाची मते दुसऱ्यापर्यंत पोहोचण्याचं सहज संवादाचे जे माध्यम ती भाषा. बाळगताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रत्येक भाषेचे सौंदर्य आणि त्याचा अभिजातपणा हा त्याच्या मूलतत्वात असतो. तरुण मित्रांनी संत साहित्यांच्या उल्लेख करताना जे म्हटलंय ते अगदी सार्थक. मित्रांनो, संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात विश्वकल्याणाची पहिली जी प्रार्थना केली, जगातला हा पहिला संत आहे की ज्याने विश्वकल्याणाची प्रार्थना केली आणि ती मराठीतून केलेली आहे. प्रत्येक धर्मगुरू किंवा इतर संतांनी स्वतःच्या देशासाठी, स्वतःच्या धर्मासाठी, समाजासाठी केलेली असेल प्रार्थना, पण ज्ञानेश्वरांनी विश्वकल्याणाची प्रार्थना केली. पहिला संत मराठी मातीतला आहे. गोपाळकृष्ण गोखलेंचे साहित्य वाचन, मराठीतलं साहित्य वाचन महात्मा गांधींना प्रेरणा द्यावी आणि स्वातंत्र्य आंदोलनात पुढे येण्यापूर्वी गांधीजींनी पुण्यात गोखलेंची भेट घेतली. दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णद्वेषी चळवळीनंतर जेव्हा गांधीजी पुण्यात आले आणि गोखलेंकडून प्रेरित होऊन स्वातंत्र्य चळवळीत पुढे घेण्याची प्रेरणा घेतली. ह्या मराठी भाषेत
ही मराठी भाषेची शक्ती आहे. मराठीच्या उगम आणि विकासाबद्दल अनेक तरुण वक्त्यांनी मांडले. आजच्या 2-3 याच्या आधीच्या परिसंवादात आर्थिक विकासाबरोबरही चर्चा झाली. भाषेच्या देशाच्या विकासात भाषांचे महत्त्वाचे योगदान असतं. पण केवळ देशाचा विकास आर्थिक स्थितीत मोजून चालणार नाही, तर तो मानसिक, वैचारिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्थितीत मोजावा लागतो. आणि त्या प्रचंड स्थित्यंतरातून ज्यात मराठी भाषा आज उन्नत स्थितीत पोचलेली आहे, याच्या निश्चितच प्रत्येक मराठी भाषेला सार्थ अभिमान वाटला पाहिजे. याच्यावर रिसर्च झाले. दीर्घायुष्य लाभेल, कसं करा म्हणजे दीर्घायुष्य लाभेल, हे करा, ते करा, ते करा, ते करा. परंतु या विविध पर्यायातून एक पर्याय डन झाला. म्हणजे एक पर्यायावर ते जे काही सर्वेक्षण होतं ते फिक्स झालं आणि तो पर्याय दीर्घ आयुष्यासाठी चॉईस झाला, निवड झाली आणि तो पर्यायाचं नाव आहे म्हणजे पब्लिकली कनेक्टिव्हिटी. ज्या व्यक्तीची जास्त त्या व्यक्तीला दीर्घ आयुष्य जास्त लाभतं. म्हणून मी हे मुद्दामच बोलते, कारण या कमिटीमध्ये मी जॉईन झाल्यापासून आमचे आदरणीय संदीप भाऊ चौधरी यांनी जी टीम तयार केली किंवा जे काही मी थोडंसं 2 मिनिटं जास्त घेईल, माफ करा मला, त्यांनी ज्या पद्धतीतून नियोजन केलं, आयोजन केलं, प्रयोजन केलं, प्रत्येकाला कशा पद्धतीने कुठल्या कमिटीमध्ये कुठल्या सेक्शन मध्ये सामावून घेतलं, ते तारीफ ते काबिल आहे. सरपंच आजच्या समारोह संचालक मंडळ आणि या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, तसेच व्यासपीठावर उपस्थित आमचे गिरासे सर आणि त्यानिमित्तानेच हा संमेलनाचा कार्यक्रम झाला. त्यामुळे श्रीजी वाचनालयाला या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खरोखर मनपूर्वक शुभेच्छा. या वाचनालयातर्फे निरंतर वाचन सेवा आणि वैचारिक मेजवानी आम्ही नंदुरबारकरांना घडत राहू अशी मला खात्री आहे, घडत राहील. त्यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. हे संमेलन ज्या सभागृहात होत आहे त्या सभागृहाचे नाव आपण आदरणीय स्वर्गीय प्राचार्य रमेश भाई शाह यांच्या नावाने दिले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आज या संमेलनानिमित्त त्यांच्याही जीवनपटावरील तेजोमय ही पुस्तिका प्रकाशित झाली. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृती जाग्या झाल्या, ते आपल्याला निरंतर प्रेरणा देत राहील. निश्चितच ते आपल्या सर्वांसाठी प्रेरणा देईल. सर्व संचालक मंडळ तसेच समितीच्या सदस्यांनी खूप हे संमेलन खऱ्या अर्थाने यशस्वी झालं. त्यामुळे मी सर्वांच्या मनापासून कौतुक करतो. आज संमेलनानिमित्त आपल्या परिसंवाद आणि इतर वक्तव्य आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने या संमेलनाचे यश मानता येईल. या ठिकाणी 2 परिसंवाद झाले. पहिल्या संमेलनात आपण एक प्रगल्भ विचार ऐकायला मिळाले. थोडेसे त्या एक मध्यमवयीन वक्त्यांनी परिसंवादात सहभाग घेतला. त्यांचे जे विचार ऐकले, मराठी साहित्य वाचते आणि पुस्तकांशी त्यांचा संबंध आहे, त्या निमित्ताने हे निश्चितपणे सांगता येईल. या दिंडी सहभाग होता मला मांडले. या आपल्या शहरामध्ये अचानकपणे त्यांचं निधन सांभाळणारा ते वाचन करते याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्यासपीठावर उभा आहे आपल्याला अतिशय पुढची उत्तेजना. धन्यवाद सर. राजपूत ही गोवा विद्यालय नंदुरबार आदरणीय स्वरूप सिंग नांदरे. सगळ्यात शेवटी आणि तेव्हा मी या विमानाने माझ्या वडिलांना सांगितले, असं काय करतात, 1 ते 9 मोजतात परंतु 9च्या नंतर 0 येतो आणि उलट जर मोजलं तर म्हणतात ते किती भाग्यवान आणि मोठं व्यक्तिमत्व असतं.
आपल्या घरामध्ये जेव्हा आपण एखादं कार्यक्रम वगैरे करत असतो तेव्हा घरातला जो कर्ता पुरुष असतो तेव्हा घरातली स्त्री असते ती म्हणते की सगळे पाहुणे मंडळी तुम्ही जेवण करा, सगळ्यात शेवटी मी जेवण करणार आहे, कारण तो मानाचा आणि महत्वाचा भाग असतो. आजच्या या युवा संमेलनाचे जे स्वागत अध्यक्ष आहेत माननीय संदीपजी भैया, मी आपल्याला विनंती करेन आपण व्यासपीठावर यावं आणि नरेंद्रजी पाठक सर यांना विनंती करतो की आपण हे व्यासपीठावर येऊन संदीप भाऊंचं आपण जोरदार पद्धतीने आपण स्वागत करूया.